मी इथे ITAPच्या सांगण्यावरनं ITAPच्या ऑफरवरनं कॅम्पस इंटरव्ह्यू प्लेसमेंटसाठी आलो होतो. कॅम्पस इंटरव्ह्यू ऑफशोर अकाउंटिंग सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये होता. आज ITAPमध्ये सुद्धा कॅम्पस इंटरव्ह्यू होता. म्हणजे मी जॉईन केल्यानंतर सुद्धा, माझा कोर्स संपल्यानंतर सुद्धा मी आज ITAPमध्ये येऊन एक कॅम्पस इंटरव्ह्यू होता ITAPमध्ये. सो तो मी अटेंड केला आणि त्याच्यामध्ये सुद्धा मला जे मी काम केलं ते सगळं एक्सपिरियन्स शेअर केला. सो ओव्हरऑल माझा एक्सपिरियन्स खूप चांगला होता. इंटरव्ह्यू देऊन मला खूप चांगलं वाटलं. 23-24मध्ये मी ITAPचा कोर्स कंप्लीट केला. त्याचं मला त्यांनी सर्टिफिकेटही दिलं. ITAP कोर्स करताना मला TDS, GST, इन्कम टॅक्स, अकाउंटिंग, टॅली या सगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि ITAP कोर्स पूर्ण झाल्यानंतरही ITAP थ्रू आपल्याला कॅम्पस इंटरव्ह्यू ते सांगतात आणि आजच मी त्याचा इंटरव्ह्यू दिला. त्याचा छान मला अनुभव आला. वेगवेगळे अनुभव घ्यायला मिळतात आणि मेन म्हणजे अकाउंट्समध्ये आपल्याला छान करिअर करायला माझ्या फ्युचरसाठी खूप छान आहे. थँक्यू ITAP. माझं नाव प्रथमेश सुनर गावडे आहे. मी 2023मध्ये ITAP इन्स्टिट्यूट जॉईन केली होती. त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट जॉईन केल्यानंतर त्यांनी 3 महिन्यातच मला पहिला जॉब दिला. त्याच्यानंतर आता 1 वर्ष पूर्ण झालं आहे. अजूनही मला त्यांच्याकडून चांगल्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यूसाठी कॉल येतात. आजही मी एका कंपनीमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी इथं आलो होतो. आज PBAचा कोर्स करून 7 वर्ष झाली. नवीन जॉबच्या शोधात असताना क्लासमध्ये अप्लाय केलं असता मला चांगल्या अपॉर्च्युनिटीज क्लासमधून मिळालेल्या आहेत. आजही एक कॅम्पस इंटरव्ह्यू झाला. मला PBAच्या सर्व स्टाफला आणि फॅकल्टीजला थँक्यू म्हणायचं आहे. Hi, I am Tapash Majumdar. I am the Assistant HR Manager of Offshore Accounting and Technical Services. Today we are here to take the interviews, screening the candidates. They are very good in accounting and like TDS, GST. So, and they have the eagerness to learn because we are trying to understand their mentality. When we have asked some questions which is related to TDS, GST and accounting, so they are very well knowledgeable in that term. And like कुछ सालों से we are into the relationship with this institute. So overall this is positive. And one thing I will suggest that where employees are lacking is their communications. They should have take the knowledge of English communication. So accordingly they will develop themselves.